आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार असून कुठल्या जागा कोणत्या पक्षासाठी सोयीस्कर असतील याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। राज्यात सध्या भ्रष्ट सरकार सत्तेत असून त्यांना सत्तेबाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करेल असं पटोले यावेळी म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र या मोहिमेचा प्रारंभ केला। या मोहिमेअंतर्गत राज्यस्तरीय रील स्पर्धा घेतल्या जाणार असून या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून त्यांच्या स्वप्नातल्या महाराष्ट्राच्या संकल्पना जाणून घेतल्या जातील आणि या संकल्पना आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केल्या जातील असं पाटील यांनी सांगितलं। या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्राचं गतवैभव पुन्हा प्राप्त करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले। भाजप प्रणित युती सरकार सत्तेत आल्यापासून राज्य मागे पडत चाललं आहे। राज्यावर 7,80,000 कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा आहे अशी टीकाही जयंत पाटील यांनी यावेळी केली।